मार्कंडेय ऋषींची सर्वतोभद्रा नर्मदा परिक्रमा, एक आध्यात्मिक आणि पर्यावरणीय प्रवास. नर्मदा परिक्रमा ही केवळ चालण्याची क्रिया नसून ती चैतन्याचा शोध घेणारी यात्रा मानली जाते. या परंपरेतील आद्य परिक्रमावासी म्हणजे मार्कंडेय ऋषी. त्यांनी केलेली परिक्रमा ही जगातील सर्वात कठीण आणि प्रदीर्घ परिक्रमा मानली जाते, जिला पूर्ण व्हायला तब्बल 28 वर्षे लागली. परिक्रमेचे अनोखे स्वरूप. जलाशयानुगामी पद्धत. मार्कंडेय ऋषींनी केवळ मुख्य नर्मदेच्या काठाने प्रवास केला नाही, तर त्यांनी जलाशयानुगामी पद्धत अवलंबली. जेव्हा एखादी उपनदी नर्मदेला येऊन मिळते, तेव्हा ऋषी त्या संगमापासून त्या उपनदीच्या उगमापर्यंत म्हणजे सोर्सपर्यंत जात असत. तिथे त्या नदीचे पूजन करून तिला वळसा घालून पुन्हा नर्मदेच्या मूळ पात्रापर्यंत येत असत. नर्मदेला मिळणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या नदीच्या उगमापर्यंत जाऊन त्यांनी ही प्रदक्षिणा पूर्ण केली. गाव नदी हीच नर्मदा, या खटाटोपामागचे मुख्य तत्त्व. मार्कंडेय ऋषींनी इतका मोठा संघर्ष आणि वेळ का खर्ची घातला, यामागे एक अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक विचार होता. त्यांना प्रत्येक नदीकाठी राहणाऱ्या लोकांच्या मनात हे तत्त्व रुजवायचे होते की तुमच्या गावातून वाहणारी नदी ही दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात नर्मदाच आहे. पाण्याचे अद्वैत. ज्याप्रमाणे शरीरातील सर्व शिरा शेवटी हृदयाला मिळतात, तसेच सर्व उपनद्यांचे पाणी अंततः नर्मदेत विलीन होते. त्यामुळे प्रत्येक उपनदी ही नर्मदेचाच एक अंश आहे. लोकाग्रहाचे परिवर्तन. अनेकदा लोक केवळ मुख्य नदीला पवित्र मानतात आणि आपल्या गावातून वाहणाऱ्या छोट्या नद्यांकडे दुर्लक्ष करतात. ऋषींना हे पटवून द्यायचे होते की जर तुम्ही तुमच्या गावातील नदीला नर्मदा मानून तिची सेवा केली, तर तुम्हाला मुख्य नर्मदेच्या दर्शनाचेच पुण्य लाभेल. नदी आणि गाव यांचे नाते. नदी वाचली तर गाव वाचेल आणि गाव वाचले तरच संस्कृती टिकेल, हा संदेश त्यांनी आपल्या आचरणातून दिला. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा. पुण्याच्या प्रवासात पाप पदरात पाडू नका. चैत्र पाडव्यापासून नर्मदेच्या काठावर भक्तीचा महाकुंभ भरतो. विशेषतः उत्तर वाहिनी परिक्रमेत भक्तांची संख्या लाखांच्या घरात जाते. 3 वेळा उत्तर वाहिनी परिक्रमा केल्यास एक संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते, अशी श्रद्धा यामागे आहे. परंतु पुण्य कमवण्याच्या या ओढीत आपण पर्यावरणाचा ऱ्हास तर करत नाही ना? मार्कंडेय ऋषींचा गाव नदी हीच नर्मदा हा विचार केवळ स्मरणात न ठेवता तो कृतीत आणण्याची आज नितांत गरज आहे. प्लास्टिकचा भस्मासूर आणि आपली जबाबदारी. लाखो भक्त आल्यामुळे तिथे कचऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढते. विशेषतः बसने येणारे प्रवासी प्लास्टिकच्या थाळ्या, द्रोण आणि थर्माकोल वापरतात. नर्मदा सेवा. तुम्ही जे काही प्लास्टिक सोबत आणले आहे ते तिथे सोडून देऊ नका. ते गोळा करून आपल्यासोबत परत न्या. नदीचे पावित्र्य आणि कचरा वेचणे हेच आजच्या काळातील सर्वात मोठे पुण्य आहे. वाऱ्यामुळे प्लास्टिक कचरा थेट नर्मदा मातेच्या पात्रात जातो. परिक्रमा करताना केवळ जपजाप्य करणे म्हणजे सेवा नाही. वाटेत पडलेला कचरा उचलून तो योग्य ठिकाणी टाकणे हे आजच्या काळातील सर्वात मोठे पुण्य आहे. स्थानिक समन्वय आणि शिस्त. तिथे राहणाऱ्या लोकांमुळेच आपली परिक्रमा सुसह्य होते, त्यामुळे त्यांच्याशी आदराने वागा. परिक्रमेचे नियम आणि वेळेचे भान राखा. निष्कर्ष. मार्कंडेय ऋषींनी 28 वर्षे लावून केलेली ही परिक्रमा आजच्या काळासाठी मोठा धडा आहे. गाव नदी हीच नर्मदा हे तत्त्व जर आज प्रत्येकाच्या हृदयाशी रुजले तर नद्यांचे प्रदूषण थांबेल आणि जलसंस्कृतीचे रक्षण होईल. श्रद्धा जेव्हा कष्टाची आणि पर्यावरणाच्या रक्षणाची जोड घेते, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने फळाला येते. नर्मदे हर आपली परिक्रमा अतिशय आनंदात, शिस्तीत आणि खूप पुण्य घेऊन पार पडो.